तर बघा, आज आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची तिसरी मेथड बघायची आहे, फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. याच्यापूर्वी आपण दोन मेथड्स पाहिलेल्या होत्या. पहिली मेथड होती फॅक्टरायझेशन मेथड आणि दुसरी होती कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तर तिसरी मेथड आहे फॉर्म्युला मेथड. तर फॉर्म्युला हा कशा प्रकारे डिराईव्ह केला जातो ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार नाही, पुस्तकामध्ये आहे तुम्हाला ते दिलेला. ज्या पद्धतीनं आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड यूज करत असतो त्याच पद्धतीनं, म्हणजे ज्या स्टेप्स आपण तिथे फॉलो करत असतो त्याच पद्धतीनं जर आपण तो सॉल्व करत आलो तर आपल्याला तिथे फॉर्म्युला मिळतो आणि त्याच फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन पुन्हा सॉल्व करता येतो. तर आपण इथे लिहिलेलं आहे की ax² + bx + c = 0 इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. देन मग फॉर्म्युला कोणता मिळतो आपल्याला? तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो की आता व्हेरिएबल इथे x आहे, नाही का? तर x व्हेरिएबल आहे म्हणून x = -b ± √b² - 4ac / 2a. हा जो आहे, दिस इज द फॉर्म्युला used to solve quadratic equation. काय आहे फॉर्म्युला? x = -b ± √b² - 4ac / 2a. तर ह्या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. आता इथे तुम्हाला दिसत असेल प्लस आणि मायनस, नाही का? जसं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो तर आपल्याला कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन सोल्युशन्स मिळतात, दोन व्हॅल्यूज मिळतात ना, आपण लिहितो नेहमी आन्सर्समध्ये. तर इथे सुद्धा आपल्याला तेच लिहिता येईल. तर ज्या दोन आपल्याला व्हॅल्यूज मिळतात त्यांना आपण रूट्स म्हणतो. तर समजा की अल्फा हा एक रूट आहे आणि बीटा हा दुसरा रूट आहे. कशाचा? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. तर आपल्याला मग इथे काय लिहिता येईल? तर आपल्याला लिहिता येईल -b + √b² - 4ac / 2a. इथे प्लस आपण यूज केलेला आहे तो अल्फा झाला आणि बीटामध्ये काय येईल? -b -√b² - 4ac / 2a. तर हे दोन रूट्स आहेत, अल्फा अँड बीटा. तर ह्या फॉर्म्युल्यावरूनच आपण ते डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे. तर याच्यावरचे एक्झाम्पल्स मग सॉल्व कशा प्रकारे करायचे, कोणत्या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करता येतील. ठीक आहे. तर ते आपण सध्या घेऊ. बघा, पहिला एक्झाम्पल लिहिला आहे आपण सॉल्ड एक्झाम्पल्स मधला. आपल्याला दिलेला आहे m² - 14m + 13 = 0. मला वाटते हा एक एक्झाम्पल फॅक्टरायझेशन मेथडच्या वेळी सुद्धा आपण सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. तर आता याला सॉल्व कसं करणार आपण? तर हा जो इक्वेशन आहे दिलेला आपल्याला, कोणता इक्वेशन दिलेला आहे? m² - 14m + 13 = 0. Compare it with ax² + bx + c = 0. म्हणजे हा काय आहे? स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. ह्या स्टँडर्ड फॉर्मशी आपल्याला दिलेला क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेअर करायचा आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची कम्पेअर करण्याच्या पूर्वी, की क्वाड्रॅटिक इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेला नसेल
म्हणजे या पद्धतीने दिलेला नसेल तर त्याला आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचा आणि नंतर याच्याशी त्याला कम्पेअर करायचा. आता आपण कम्पेअर करतावेळी आपल्याला काय काय दिसत आहे मग. आता इथे एक्सच्या ठिकाणी एम व्हेरिएबल आहे, ठीक आहे. मग आता एच्या ठिकाणी किती दिसत आहे, इथे काहीच नाही आहे, म्हणजेच एची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी, बीच्या ठिकाणी बघा किती दिसत आहे, 14, पण चिन्ह कोणतं आहे, निगेटिव्ह, म्हणजे आपल्याला किती मिळत आहे, -14. अँड सीच्या ठिकाणी काय दिसत आहे, सीच्या ठिकाणी 13, मीन्स सी इक्वल टू 13. ह्या व्हॅल्यूज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमधून घ्यायचे आहेत. देअरफोर आता जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac हे तुम्हाला दिलेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये. तर b² - 4ac ची आधी व्हॅल्यू काढून घेऊ आपण. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b, दॅट इज -14. b² आहे तर b² - 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे, 13, ठीक आहे. आता 14चा स्क्वेअर दॅट इज 196 है ना. निगेटिव्ह 14 आहे, पण निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअरसुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह मिळतो. त्यानंतर हा निगेटिव्ह आहे, बाकी सगळे पॉझिटिव्ह आहेत, म्हणून प्लस मायनस -4 × 4 है ना. मग 13 किती, 13 52 मीन्स 52, ठीक आहे. 13 52. आता 196 मधून जर आपण 52 मायनस केले तर आपल्याला मिळेल 144. b² - 4ac ची ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 144. एवढं झाल्याच्या नंतर नाव आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर फॉर्म्युला कोणता आहे आपला, आता इथे व्हेरिएबल कोणता आहे ते बघा. व्हेरिएबल काय दिलेलं आहे, इथे व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे m, आणि म्हणून इथे लिहायचा देअरफोर m इक्वल टू -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला लिहून झाल्याच्या नंतर व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहेत आपल्याला. तर b ची व्हॅल्यू किती आहे, -14. ऑलरेडी इथे मायनसचं चिन्ह दिलेलं आहे म्हणून -14, ठीक आहे. देन प्लस मायनस रूट ऑफ, ही व्हॅल्यू बघा काढलेली आहे पण b² - 4ac ची किती आहे, 144 डिवायडेड बाय 2 इंटू व्हॉट इज a, ची व्हॅल्यू किती आहे, 1, देन 2 इंटू 1, दिस इज इक्वल टू, आता हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे आपल्याला मिळेल 14 प्लस मायनस 144 कितीचा स्क्वेअर आहे, तर आपल्याला माहीत आहे की 144 हा 12चा स्क्वेअर आहे, म्हणून 12चा स्क्वेअर असल्यामुळे 144चा स्क्वेअर रूट 12 आहे, म्हणून 12 आपण लिहिले त्याच्या ठिकाणी. 2 इंटू 1 दॅट इज 2. देअरफोर m इक्वल टू, बघा याला पुन्हा पुढे सोडवता येईल आपल्याला. त्याच्यासाठी आपण काय करणार, इथे प्लस आणि मायनस असे दोन चिन्ह दिसत आहे, म्हणून त्याला आधी आपण सेपरेट करून टाकू. म्हणजेच 14 प्लस 12 डिवायडेड बाय 2 और m इक्वल टू 14 मायनस 12 डिवायडेड बाय 2 and therefore m equal to 14 plus 12 that is 26 divided by 2 or m equal to 2 divided by 2 and therefore m equal to 13 होईल है ना, 26 भागिले 2 13 और m equal to 2/2 that is 1. तर हे 13 आणि 1 हे दोन आपल्याला
काय मिळाले, सोल्युशन्स ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. खाली तुम्ही एक लाईन लिहू शकता, 13 and 1 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, और m equal to 13 and m equal to 1 आर सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या पद्धतीनं तुम्हाला हे सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. दुसरा आणखी घेऊ आपण. दुसरा एक्झाम्पल घेतो आता. बघा, दुसरा आपल्याला दिलेला आहे x² + 10x + 2 = 0. ठीक आहे. आता पुन्हा याला कम्पेअर करत आहोत आपण त्याच्या स्टँडर्ड फॉर्मशी, ax² + bx + c = 0. इथे काय मिळत आहे, a ची व्हॅल्यू. व्हॉट इज a, तर तुम्हाला दिसेल 1. एक्सच्या पुढे काहीच नाही म्हणजे 1 असतोच नेहमी, म्हणून a = 1 झाला. व्हॉट इज b, तर b = 10. अँड व्हॉट इज c, तर c ची व्हॅल्यू, c च्या ठिकाणी किती दिसत आहे, 2, तर c ची व्हॅल्यू झाली 2. ठीक आहे. मग पुन्हा b² - 4ac हा पुन्हा काढायचा आपल्याला. तर b ची व्हॅल्यू इथे आपल्याला दिसत आहे 10, तर काय होईल, 10² - 4 इंटू व्हॉट इज a इज 1 अँड c इज 2. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ 10 दॅट इज 100, बरोबर आहे, 10चा स्क्वेअर 100, मायनस 4 इंटू 1 4, 4 दुने 8, आपल्याला मिळेल इथे 92. हा काय मिळेल आपल्याला, b² - 4ac. ठीक आहे. आता फॉर्म्युला घ्या. काय मिळेल फॉर्म्युला, म्हणजे काय दिलेलं आहे, आता इथे व्हेरिएबल कोणता दिलेला आहे आपल्याला, तर व्हेरिएबल आपल्याला इथे दिसत आहे x. देअरफॉर x इज इक्वल टू -b ± √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. ठीक आहे. व्हॅल्यूज पुटअप करा याच्यामध्ये. काय मिळेल, x इक्वल टू व्हॉट इज b, तर b दिलेला आहे आपल्याला 10, नाही का, तर -10 ऑलरेडी निगेटिव्ह आहे, मग प्लस मायनस रूट ऑफ, तर b² - 4ac किती मिळाला, 92 डिवायडेड बाय 2 इंटू 1. देअरफॉर x इक्वल टू -10 प्लस मायनस, आता बघा 92 हा कोणत्याही संख्येचा स्क्वेअर नाही आहे. ठीक आहे. 92 हा कोणत्याही संख्येचा स्क्वेअर नाही आहे. 9चा स्क्वेअर 81 आहे, 10चा स्क्वेअर 100 आहे. मग आता याला आपण कशा प्रकारे लिहिणार, तर याला काय करायचं असते की एक संख्या अशी बघायची की जी होल स्क्वेअर असेल. ठीक आहे. तिचा भाग त्या संख्येला निश्चितच जात असेल. तर आपल्याला असं लक्षात येईल की 23च्या पाढ्यामध्ये 92 येतो. तुम्ही जर बघाल तर 2392 होते. आता 23 तर स्क्वेअर नाही, पण 4 हा 2चा स्क्वेअर आहे, आणि म्हणून आपण याला 92ला ह्याप्रमाणे लिहू शकतो, 4 इंटू 23. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर मग याला काय करायचं, याचे फॅक्टर्स पाडायचे. तर फॅक्टर्स कशा पद्धतीनं पाडाल, 92 म्हणजे 2चा भाग याला नक्कीच जाईल, म्हणजे तुम्हाला मिळेल 2 इंटू 46, दिस इज इक्वल टू देन 2 इंटू 2 इंटू 23, बरोबर आहे. 23 प्राईम नंबर आहे, त्याला भाग जातच नाही, आणि म्हणून 2 इंटू 2 4 इंटू 23. ह्याप्रमाणे तुम्ही रफमध्ये फॅक्टर्स पाडू शकता, आणि त्यानुसार तुम्हाला इथे फॅक्टर्स लिहिता येतात. ठीक आहे. आता 2 इंटू 1 2. ओके. देअरफॉर x इक्वल टू -10 प्लस मायनस, आता बघा इथे
4 इंटू 23 आहे. 4 हा कितीचा स्क्वेअर आहे? 2चा, म्हणजे 4चा स्क्वेअर रूट 2, म्हणून 2 मी बाहेर काढला. काय उरला आता इथे? स्क्वेअर रूटमध्ये उरला रूट ऑफ 23 डिवायडेड बाय 2. देअरफॉर एक्स इक्वल टू, आता बघा 10 आणि 2, 10लाही 2चा भाग जाते, 2लाही 2चा भाग जाईल, बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण इथे काय करणार, मी 2 कॉमन काढले. ह्या दोन्हीला 2चा भाग जातो ना, म्हणून 2 कॉमन काढले. तर 2च्या ह्या 10ला कितीने भाग जाईल? तर आपल्याला लक्षात येईल 5ने. ठीक आहे, 2 पंचे 10, पण 10 हा निगेटिव्ह आहे म्हणून हा निगेटिव्ह. प्लस मायनस, तर 2 तर इथे बाहेर आला नाही का. 2च्या ह्या 2ला कितीने भाग जाईल? 1ने. तर इथे 1 लिहा किंवा नाही लिहिलं तरी सुद्धा चालतो, म्हणून आपण सहसा तो 1 लिहत नाही. ह्याप्रमाणे मिळेल आपल्याला. ठीक, आता बघा, देअरफॉर एक्स इक्वल टू, 2 कॉमन काढल्याच्या नंतर जर इथून भाग जात असेल तर द्यायचा, कॉमन काढल्यानंतरच. ठीक आहे, अदरवाईज नाही द्यायचा. मग काय उरला? 2 आपण कॅन्सल केले. काय उरलं मग? -5 प्लस मायनस रूट ऑफ 23, नाही का. अँड देअरफॉर एक्स इक्वल टू -5 प्लस रूट ऑफ 23 और x equal to -5 minus root of 23. These are the solutions of this quadratic equation. ठीक आहे, तिसरा घेऊ आपण आता. इथे बघा, तिसरा काय दिलेला आहे? x² - 2x - 3 इक्वल टू 0, बरोबर आहे. तर याला पण कम्पेअर करून घ्या. काय मिळेल? एची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1. ठीक आहे, बीची व्हॅल्यू किती दिसत आहे? बीच्या ठिकाणी -2 दिसत आहे, म्हणून बीची व्हॅल्यू किती झाली? -2. अँड व्हॉट इज सी? तर सी तुम्हाला दिसेल -3. ठीक आहे, देअरफॉर b² -4ac इक्वल टू, बी ची व्हॅल्यू आहे -2, तर -2². ठीक आहे, -4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आणि सी ची व्हॅल्यू -3. -2चा स्क्वेअर मिळेल 4. आता इथे बघा, ही ए ची व्हॅल्यू तर नेहमी पॉझिटिव्हच मिळेल तुम्हाला, पण सी ची व्हॅल्यू कधी कधी निगेटिव्ह असेल. म्हणून निगेटिव्ह, जर सी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर मायनस मायनस प्लस करून घ्यायचा. मायनस मायनस किती झाला? प्लस. मग 4 1 4, 4 3 12. किती होईल 4 आणि 12? 16. आपल्याला व्हॅल्यू मिळाली b² - 4ac इक्वल टू 16. ठीक आहे, देअरफॉर व्हेरिएबल x आहे, म्हणून x इक्वल टू -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय 2a. दिस इज इक्वल टू, लिहिता येईल आपल्याला इकडे. b ची व्हॅल्यू किती आहे? -2 आहे. इथे ऑलरेडी मायनस आहे, म्हणून डायरेक्ट लिहू का? मायनस मायनस प्लस, जाऊ द्या, डायरेक्ट नाही लिहित मी. 2 प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. किती आहे? 16 आहे, म्हणून इथे 16 डिवायडेड बाय 2 इंटू 1. ठीक आहे, देअरफॉर एक्स इक्वल टू, बघा इथे आता मायनस मायनस प्लस होईल 2, देन प्लस मायनस 16 कितीचा स्क्वेअर आहे? 4चा, म्हणजे बाहेर निघेल 4 डिवायडेड बाय 2. ठीक, आता प्लस मायनस आहे तर त्यांना वेगवेगळं करा. देअरफॉर एक्स इक्वल टू 2 + 4 डिवायडेड बाय 2 और एक्स इक्वल टू 2 - 4 डिवायडेड बाय 2. किती होईल? 2 + 4 6/2 और
एक्स इक्वल टू 2 मायनस 4 आपल्याला मिळेल -2 डिवायडेड बाय 2 अँड देअर फोर एक्स इक्वल टू 3 होईल. हा 2च्या 6ला 3ने भाग जाईल. और एक्स इक्वल टू किती -2 भागिले 2 म्हणजे बे एके बे, मायनस आहे तर -1. तर ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या इथे. तर याला ह्याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. आता आणखी 2 एक्झाम्पल्स उरलेले आहेत, ते पण आपण घेऊन घेऊ. बघा, चौथा एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे 25x² + 30x + 9 = 0. ओके. आता इथे इक्वेशन लिहिलं मी सोल्युशनमध्ये. इक्वेशन लिहिल्याच्या नंतर आपण डायरेक्ट इथे लिहिता येईल हिअर a इक्वल टू, तर डायरेक्ट आपण लिहू शकतो एच्या ठिकाणी किती दिसत आहे 25, म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 25, b इक्वल टू दिसत आहे 30 अँड c इक्वल टू दिसत आहे 9. ठीक आहे. देअरफॉर b² - 4ac इक्वल टू काय मिळेल, b ची व्हॅल्यू 30 आहे, then 30² minus 4 into what is a is 25 and what is c is 9. 30चा स्क्वेअर 900 होतो. सगळे हे 25 पॉझिटिव्ह आहे, 9 पॉझिटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह. तर 25 × 100 है ना, 25 × 100, 100 गुणिले 9 900, म्हणजे हा किती झाला 0. b² - 4ac इक्वल टू आपल्याला मिळाला 0. ठीक आहे. देअरफॉर x इक्वल टू -b ± (b² - 4ac डिवायडेड बाय 2a. देअरफॉर x इक्वल टू व्हॅल्यूज पुटअप करा. काय मिळेल -b म्हणजे b ची व्हॅल्यू किती आहे 30 आहे, म्हणजे हा होईल -30 प्लस मायनस (b² - 4ac इक्वल टू 0 आहे 2a है ना. देअरफॉर x इक्वल टू हा (0) आहे तर तो 0च होईल ना. तर सॉरी a ची व्हॅल्यू पुन्हा आपल्याला दिलेली आहे. a ची व्हॅल्यू आहे 25. तर आता इथे मिळेल आपल्याला -30 डिवायडेड बाय 50 है ना. तर इथे प्लस आणि मायनस आहे, तर आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो x इक्वल टू -30/50 और x इक्वल टू -30/50. कारण आपल्याला माहिती आहे की दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळतात है ना, म्हणून आपल्याला इथे दोन्ही व्हॅल्यूज सेम मिळाल्या. ठीक आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे की जेव्हा b² - 4ac इक्वल टू 0 आपल्याला मिळतो, 0 आपल्याला मिळतो, तेव्हा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात ते रियल असतात आणि इक्वल असतात. जसे इथे आपल्याला इक्वल मिळाले हे रूट्स है ना. इथे सुद्धा -30/50 मिळाला, इथे सुद्धा -30/50 मिळाला, म्हणजे रूट्स कसे आहेत हे सारखे आहेत आणि रियल आहेत, बरोबर आहे ना. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कारण पुढच्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला 3.5 वगैरे जेव्हा आपण पाहू तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ह्या गोष्टी तुम्हाला पुन्हा शिकायला मिळतील. ठीक आहे. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जेव्हा b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असते, 0 असते, इक्वल टू 0 असतो, तेव्हा रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. ठीक आहे. एक शेवटचा एक्झाम्पल आहे, तो पण पटकन पाहून घेऊ आपण. बघा, 5वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे x² + x + 5 है ना. तर इथे आपल्याला हिअर व्हॉट इज a, तर a इक्वल टू आपल्याला 1 दिसत आहे म्हणून 1. व्हॉट इज b, तर इथे फक्त x आहे म्हणजे इथे सुद्धा किती आहे 1. अँड व्हॉट इज c,
तर सी इक्वल टू किती दिसतो आपल्याला 5. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू काय मिळेल आपल्याला, बी ची व्हॅल्यू किती आहे 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 5. ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि सी ची व्हॅल्यू 5 आहे. तर 1चा स्क्वेअर होईल 1 मायनस 4 इंटू 1 4, 4 इंटू 5 20, 4 1 4, 4 5 20. किती मिळेल, हा मिळेल आपल्याला -19. ही मिळाली आपल्याला व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac ची. ठीक आहे, -19 मिळाला. देअरफॉर पुन्हा फॉर्म्युला यूज करा, x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, बी -1, बी ची व्हॅल्यू 1 आहे, मायनस आहे म्हणून -1 प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac किती दिलेलं आहे, -19 आहे, डिवायडेड बाय 2 इंटू 1. अँड देअरफॉर x इक्वल टू -1 प्लस मायनस रूट ऑफ -19 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, आता 19 तर कोणत्याही संख्येचा स्क्वेअर नाही आहे आणि वरून रूट मधली व्हॅल्यू किती आहे -19 आहे. म्हणजे याला सेपरेट जर केलं आपण तर x इक्वल टू -1 प्लस रूट ऑफ -19 डिवायडेड बाय 2 or x इक्वल टू -1 मायनस रूट ऑफ -19 डिवायडेड बाय 2. ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू बघा आपल्याला निगेटिव्हमध्ये मिळाली नाही का. याच्या पूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये 0 मिळाली होती. तर जेव्हा व्हॅल्यू ही 0 असते तेव्हा रूट्स हे रिअल आणि इक्वल असतात. पण इथे जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू -19 मिळाली म्हणजे निगेटिव्ह असते. निगेटिव्ह जेव्हा असते तेव्हा मिळणारे जे रूट्स असतात ते रिअल नसतात. हे लक्षात ठेवा, हे रिअल नाही आहेत. इक्वल तर नाहीच आहेत. इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, बरोबर आहे ना. इथे पॉझिटिव्ह आणि इथे काय आहे, निगेटिव्ह आहे. इक्वल तर नाहीच आहेत हे, पण हे रिअल सुद्धा नाहीत. का बरं रिअल नाहीत, कारण इथे स्क्वेअर रूटमध्ये ही संख्या आपल्याला मिळाली -19. ठीक आहे, म्हणून ते रिअल नाहीत. ठीक आहे, तर दोन कंडिशन आजच तुमच्या शिकून झालेल्या आहेत. ठीक आहे, तर हे 5 सॉल्व्ड एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले, फॉर्म्युला सांगितला, फॉर्म्युला पाठ करा. आणि हे जे एक्झाम्पल्स आज तुम्हाला सांगितले हे सगळे तुम्ही व्यवस्थितपणे पुन्हाहून सॉल्व करून पहा रजिस्टरवरती आणि प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आज आहे संडे, मंडे आणि ट्यूजडे 2 दिवस पुन्हा तुमच्याकडे आहेत. आज तर तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहूनच घ्याल. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम आला तर विचारा. तसंही तुम्ही विचारत नाही काही, फक्त 1-2 लोक सोडले तर बाकी कुणीही काही विचारत नाहीत. तर काही प्रॉब्लेम असली तर नक्की विचारा. ओके.